इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना। शहाद्यात सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा. युवकांच्या भविष्याच्या प्रश्नावर नागरिक एकवटले. शहादा प्रतिनिधी. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज शहादा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जाहीर आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनात युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता आणि युवकांच्या प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनादरम्यान सहभागी नागरिकांनी लोकशाही, संविधान आणि जनहिताच्या रक्षणासाठी एकजूट आवश्यक असल्याचे सांगत संविधानाच्या मूल्यांचे संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी विविध घोषणाबाजी करून स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकार, विशेषतः नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी युवकांच्या आत्महत्यांना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ तात्काळ थांबवण्याची मागणी केली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही आंदोलनातून करण्यात आली. हे आंदोलन सर्व सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असून दिवसभर आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. शहरातील अनेक नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा नोंदवला. आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असून युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी हा लढा सुरूच राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. मराठी न्यूज नेटवर्क. कौस्तुभ छत्रपाल मोरे, तालुका प्रतिनिधी शहादा. नमस्कार, मी तुकाराम चित्ते. आपण पाहत आहात ही मराठी न्यूज. मंडळी, आपल्याला माहीत आहे या देशामध्ये नीटचा पेपर फुटला आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त झालं आणि हा विषयाचा धागा घेऊन या देशाचे सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक हे दिल्ली येथील जंतर मंतर या मैदानावर उपोषणाला बसले. आज त्यांच्या उपोषणाला 21वा दिवस आहे. 21वा दिवस असताना देखील सरकारने त्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. परिणामी संपूर्ण देशामध्ये सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी विविध सामाजिक संघटना आपला पाठिंबा देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहादा येथील क्रांतीच्या भूमीमध्ये विविध सामाजिक संघटनांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थनार्थ उपोषण सुरू केलेले आहेत. प्रत्यक्ष आपण त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. हिटलरच्या साथी दादा, सोनम वांगचुक यांचं आज 21वा दिवस आंदोलनाला सुरू झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण इथे धरणे आंदोलनाला बसलेले आहेत. तुम्हाला असं वाटतं का की या देशातील सरकार तुमच्या या आंदोलनाची दखल घेईल? निश्चितपणे पूर्ण देशभर सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला देशभर प्रतिसाद मिळत आहे. आज आपण पाहिलं असेल की या टी व्हीवर जवळजवळ 22 मिलियन लोक तिथं अक्षरशः त्यांनी गर्दी केलेली आहे जंतर मंतरवर. आणि तिथं संसदमध्ये जे आज अधिवेशन सुरू होतं त्यांनी तिथं घेराव केलेला आहे. म्हणून हे देशभर चाललेलं आंदोलन हे त्याला सारा सपोर्ट भेटलेला आहे. दादा, देशात आंदोलन करणं, उपोषणाला बसणं हा संविधानात्मक अधिकार असला तरी सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळजबरीने उचलून दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे. याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? नाही, हे खरं म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. त्यांनी जमावबंदी आदेश त्यांनी लागू केला तिथं, तो एकदम निषेधार्ह आहे. म्हणजे तुम्ही जे सदस्यशीर मार्गाने जे लढा देत आहेत, जे आंदोलन करतायत, त्यांना दडपशाही मार्गाने तुम्ही तिथं त्यांना दडपण्याचा प्रयत्न करतायत, तर ही लोकशाहीची हत्या आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आहे. या देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी सोनम वांगचुक हे आंदोलनाला बसलेले आहेत. तर त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत सोनम वांगचुक हे या घटनेला नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतील का, असं काय तुम्हाला वाटतं? आता आम्ही हे जे आंदोलन केलेलं आहे 1 दिवसाचं, याच्यामध्ये आमचे निवेदन लिहिलं आहे ते या भारत देशाचे राष्ट्रपती आदरणीय महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आम्ही ते पाठवणार आहोत. आणि निश्चितपणे या आंदोलनाची दखल त्यांना घ्यावीच लागणार आहे. मित्रांनो, या देशामध्ये
धर्मेंद्र प्रधान आज गेल्या 21 दिवसापासून जे आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामासाठी चाललेलं आहे, परंतु आज कुठल्याही प्रकारची नैतिक जबाबदारी न स्वीकारता त्यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाही आहे. परंतु संपूर्ण देशामध्ये ज्या सामाजिक संघटना या आंदोलनाला समर्थन देत आहेत त्यांना पूर्ण अपेक्षा आहे की आंदोलनाची दखल घेत आणि हे नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देतील. कॅमेरामॅन राजेंद्र साडीसह तुकाराम चित्ते, ई मराठी न्यूज, शहादा. दिल्लीमध्ये गेल्या 21 दिवसापासून सोनम वांगचुक हे भारताचे महान शास्त्रज्ञ उपोषण करतायत नीट पेपर फुटीच्या विरुद्ध. वास्तविक या देशामध्ये शिक्षण मंत्र्याने ती जबाबदारी घेतली पाहिजे की पेपर फुटी कसं काय होते, कारण पेपर फुटी करणारी जी एक गँग आहे त्या गँगला शोधून त्यांना शिक्षा दिली गेली पाहिजे होती, अशी भूमिका धर्मेंद्र प्रधान यांची पाहिजे होती. परंतु ते असं न करता पूर्ण युवकांचं भविष्य बर्बाद कसं होईल याच्यासाठी प्लॅनिंग करतायत. आपले प्रधानमंत्री सुद्धा या विषयावर एक शब्द बोलत नाही आणि मंत्रिमंडळातील जे काही सचिव असतील, प्रशासनातील जे लोक असतील ते सुद्धा एक शब्द चकार याच्यावर बोलत नाही. संपूर्ण देशातला युवा आज दिल्लीमध्ये जमा झालेला आहे. जवळजवळ 25 ते 30 लाख युवक तिथं जमा झालेले आहेत. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला एक शिकलेला समजदार माणूस म्हणून या शाद्यातल्या नागरिकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंब्याचं स्वरूप आपण बघत आहात की मोठ्या स्वरूपामध्ये इथं लोक जमलेली आहेत आणि सोनम वांगचुक ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ही संपत्ती टिकली पाहिजे, कारण अशा संपत्त्या टिकल्या तर भविष्यात सोनम वांगचुक सारखे अतिशय हुशार, बुद्धिमान आणि समाजसेवी लोक जन्माला येतील, आम्हाला असं वाटतं. म्हणून आजचं हे आमचं लाक्षणिक उपोषण आहे. बड़े जोर जोर की तरह बैठे हैं भाई, यहाँ सब संविधान को मानने वाले बैठे हैं. यहाँ कौन बैठे हैं? संविधान को मानने वाले. चोर चीटर बैठे रे भाई, बड़े चीटर बैठे रे भाई, चोर चीटर बैठे रे भाई, बड़े चीटर बैठे रे भाई. कुछ दिल्ली में बैठे रे भाई, कुछ बम्बई में बैठे रे भाई, कुछ दिल्ली में बैठे रे भाई, कुछ बम्बई में बैठे रे भाई, लोकसभा में बैठे रे भाई, विधानसभा में बैठे रे भाई, लोकसभा में बैठे रे भाई, विधानसभा में बैठे रे भाई. फतेह राम की चली है भाई, फतेह करीम की चली है भाई, फतेह देव की चली है भाई, फतेह देव की चली है भाई, फतेह की चली है भाई. राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई, राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई. अरे राम रहीम को अपनी जगह पे, अरे राम रहीम को अपनी जगह पे, रोजी रोटी कहाँ ढूंढे रे भाई. बड़े झोलर बैठे रे भाई, बड़े सेलर बैठे रे भाई, बड़े झोलर बैठे रे भाई, बड़े सेलर. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.